सुरुवातीला महत्त्वाची बातमी, कुणबी समाजाचं आझाद मैदानावरती एल्गार मोर्चा सुरू आहे। मोठ्या संख्येने कुणबी समाज आझाद मैदान इथे जमलेला पाहायला मिळतोय। 2 सप्टेंबरचा GR रद्द करा या प्रमुख मागणीसाठी सर्व कुणबी बांधव एकत्र आलेले पाहायला मिळतात। कुणबी समाजाच्या वतीने आपण पाहतोय सध्या आझाद मैदानावरती प्रचंड मोठ्या संख्येने हा मोर्चा सुरू झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गडकवार यांच्याकडनं। ऋतिक, मोठ्या संख्येने हे कुणबी समाजाचे लोक आझाद मैदानावरती आलेले आहेत, काय नेमक्या त्यांच्या प्रमुख मागण्या? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय एकंदरीत 2 सप्टेंबरचा जो GR आहे तो रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हे सर्व जे कुणबी बांधव आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आझाद मैदान जे आहे लोकांनी पूर्ण खचखचून भरल्याचं या ठिकाणी दृश्य आहे। तसेच लोक अद्याप या मार्गाने येतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी संख्या जी आहे या ठिकाणी कुणबी बांधवांची पाहायला मिळते। जो विशाल कुणबी एल्गार मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुणबी समाजोन्नती संघ जो आहे त्यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलेलं असून आपण बघतोय की कुणबी बांधवांची संख्या जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। लोक जे आहेत जो 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी एकवटलेले आहेत। त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत असल्याचं पाहायला मिळतंय। लोकांच्या हातात विविध बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत छगन भुजबळांचा बॅनर आहे। या ठिकाणी पाठीमागे आपल्याला वाघाचं चित्र देखील दिसतंय। मोठ्या प्रमाणावर कुणबी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांची काय मागणी आहे, काय सांगाल? तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहात, आपलं नाव काय, आपण कुठून आलेला आहात? मी दयानंद बाबाजी चौगुले, गाव खरवते, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी मधून आलेलो आहे। आणखी हे जो GR शासनाने काढलेला आहे तो रद्द व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या समाजावरती, कुणबी समाजावर विशेषतः अन्याय होतोय। आम्ही आरक्षणापासून वंचित राहणार आहोत। त्याचप्रमाणे राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, या आरक्षणापासून आपण वंचित राहणार म्हणून या मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। काय नेमकं मग तुमचं सरकारकडे मागणार आहे? सरकारकडे मागणं आहे की हा जो GR असंवैधानिक काढलेला आहे तो परत ताबडतोब रद्द करण्यात यावा, ही पहिली प्राथमिक मागणी आहे। आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुकी आहेत त्या निवडणुकीमध्ये सातत्याने मराठा समाज वरती येण्याचा प्रयत्न करतो। हा साधारण समाज परत पुन्हा का कुणबी समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय। हे जो GR आणलाय तो आमच्या मरणासन्न अवस्थेमध्ये ठेवण्यासाठी ओबीसी समाजासाठी आणलेला आहे असं माझं म्हणणं आहे। आपण बघतोय या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती कुणबी समाजाला जो त्यांचं आरक्षण संपतंय, जो GR निघालेला आहे 2 सप्टेंबर रोजी, त्यामुळे तो GR रद्द करावा, आमचं आरक्षण संपुष्टात येत असल्याचं त्यांच्याकडून म्हणणं आहे। काय सांगाल? तुम्ही इथे आलेला आहात, कुठून आलेला आहात? आम्ही रायगडमधून आलो आहे। माझं गाव तामाणे, आरक्षणासाठी आमच्या हक्कासाठी ते आलेलो आम्ही सर्वजण। या ठिकाणी आपण बघतोय कोकण पट्टा जो आहे त्या पट्ट्यातून हे सर्व लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। काही लोकांशी बातचीत करणार आहोत, काय सांगा? आम्हाला कुणबी आरक्षण हवं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही एकजूट करून या कुणबी समाजाच्या जे सरी आपल्याला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे। त्याप्रमाणे 100% आरक्षण मिळावं ही मी तालुक्यात आपण बघतोय प्रज्ञा, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक अद्यापही जमत आहे। जो 2 सप्टेंबरचा GR आहे तो रद्द करावा, आमचं जे आरक्षण आहे ते शाबूत राहावं या मागणीसाठी हे सर्व या ठिकाणी जमलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी ऋतिक।